साडेमाडे साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत नालासोपारा पूर्व येथील फ्रेनी फॅन्टसी सोसायटीतील सदस्यांना. या सोसायटीविषयी थोडंसं जाणून घेऊयात महाडिक मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. या सोसायटीमध्ये होणाऱ्या उपक्रमांबद्दल थोडीशी माहिती सांगा. प्रथम तुम्ही आमच्या नालासोपारा पूर्व येथील तानिया क्लासिकमधील फ्रेनी फॅन्टसी ते कॉम्प्लेक्समध्ये आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन म्हणजे आणि आभार पण व्यक्त करते. कारण तुमच्यामुळे आमच्या इथल्या सगळ्या माणसांना थोडं एका प्रोग्राममध्ये एंटायर होण्यासाठी त्यांना थोडा चान्स भेटला आहे. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यानंतर सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा तिन्ही मंडळांतर्फे केली जाते. त्यानंतर विविध विद्यार्थ्यांना उपयोगी असे उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर वगैरे असे कार्यक्रम राबविले जातात. आता सध्या पाहत असालच की निवडणुकीची धामधूम चालू आहे, त्यामुळे सगळेच आमची माणसं तिथे व्यस्त आहेत. आणि नुकत्याच झालेल्या 12वीच्या परीक्षेमध्ये बहुतेक आमच्या कॉम्प्लेक्समधली सर्वच मुलं उत्तीर्ण झाली आहेत आणि त्यांचेसुद्धा मी झी माध्यमाच्या तर्फे मी अभिनंदन करते. धन्यवाद. तुमच्या कॉलनीतल्या सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा. सुरुवात करूयात 3:30ला. सर्वात प्रथम वाटूयात टोकन्स. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची म्हणजेच अंदाजे कितीची. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा साक्षीला इथं बोलवलंय. साक्षी, डोळे बंद करायचे आणि मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची मिक्स करून. लवकर लवकर डोळे बंद कर आणि शफल कर. साक्षीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 56. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 90. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 86. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्यासोबत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या म्हणजे अंदाजे किती राऊंडला. पण त्या अगोदर यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मंदाकिनी मनोहर पालो. पालोमाशी आपण काय करता? मी बेबी सिटिंग आणि घरीच सांभाळते. गृहिणी. घरही सांभाळता आणि बाहेरही काम करता? हां, घरातच बेबी सिटिंगचं हे करते. बरं, म्हणजे घरीच सगळं करता. मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी कोण आम्ही मिस्टर माझे, मी आणि मुलगा आणि सून आणि सासू माझी. बरं, मला सांगा काका कुठे कामाला होते? मिलमध्ये होते. मिलमध्ये होते. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच नालासोपारामध्ये? नाही, पहिला सांताक्रूजला होतो. बरं, मग तिकडून इकडे आता? तिकडून इकडे शिफ्ट झालो. बरं, मग कसं वाटतं आता तिकडून इकडे आलाय? छान वाटतं इथे. इकडे करमतं जास्त की तिकडे मुंबईत बरं होतं? इकडे पण बरं वाटत होतं, तिकडे पण बरं वाटत होतं. हो, पण मग तिकडे जास्त सवय लागली होती? सवय तिकडे जास्त होती ना, 20 वर्ष तिकडे काढली होती. हां. मुलगा काय करतो तुमचा? तो टेम्पो चालवतो. घर सांभाळताना काय नाकीनऊ येते? घर सांभाळताना असं असतात ना, सगळं टेन्शन तर थोडं असतं. बरं, तुमच्या प्रॉब्लेमपेक्षा पुढच्या स्पर्धकाचे किती प्रॉब्लेम आहेत ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार. आपलं नाव? विद्या प्रवीण पालव. पालव. तुमचं नाव? पालो. मग दोघी जणी सासू सुना. सासू सुना आता 3:30 मध्ये काय गोंधळ घालतात बघू. काय हो, तुम्ही यांची बाजू घेत नाही म्हणे घरात? मी घरात असते असंच नाही ना. म्हणजे तुम्ही घरात नसता? सर्व्हिसला होते. सर्व्हिसला? कुठे? सातिवलीला वसई. बरं, मग घरामध्ये कामं करावी लागतात? हो. का सगळ्या सासूबाईच करतात? नाही. मग त्या तर म्हणलं मीच करते. कामाला असल्यावर कसली मदत करणार. बरं, म्हणजे काय शिफ्ट मध्ये कामं वाटून घेतली सगळी घरातली? संध्याकाळी आल्यावर करायची. संध्याकाळी आल्यावर करायची. मला सांगा वहिनी की घरामध्ये प्रत्येक प्रकारच्या वस्तू आपण वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, त्यातली कुठली तुम्हाला गोष्ट जास्त गरजेची वाटते? मिक्सर, कुकर. मिक्सर आणि कुकर. कुकर. समजा मिक्सर नसेल तर? त्यातल्या त्यात चालून घ्यायचं. त्यात तसंच. आणि समजा कुकर नसेल तर? मग काय गॅसवर असं शिजवता येतं. शिजवता येतं. पण मला सांगा कधीतरी तुम्ही खूप छान जेवण बनवता त्यावेळेस रिॲक्शन काय असते घरातली? एकदम मस्त. कधीतरी माझ्या मिस्टरांना विचारा. एकदम छान असते. वयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मयूर मुलजी कोळी. कोडी. मयूर काय करतो? अभ्यास. अभ्यास. स्टडी चालू आहे.
स्टडीज करतोय. अभ्यास करतो तो. Sorry. ते बघा केस कसे विस्फारलेले आहेत अभ्यास करून करून. काय करतो अभ्यास? म्हणजे आता ग्रॅज्युएशन चालू आहे माझ्या आणि बरोबर CA पण करतोय. CA म्हणजे कम्प्लीट आराम. चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे व्यवहाराशी तर तुझा संबंध असेलच. हो. घरात किती मदत करतो आईला? आईला म्हणजे काय आणायचं आहे आठवतोय दुकानात, जरा. आठव तुला वेळ देतो मी. घरातलं काय आणायचं आहे दुकानातून ते मदत करतो आईला. आणतोस? हो. आणि आणि कधी कधी जेवण बनवतो मूड आला तर. जेवण बनवतोस? हो. काय काय येतं बनवायला? डाळ आणि हो. आणि ऑमलेट. ऑमलेट. हो. ते डाळ बनवतं ते डाळ मी कुछ काला आहे शायद. खरं सांगतोयस ना? हो. बरं असू देत. तू कधी खरेदी केली आहेस कुठल्या वस्तूची बाहेर जाऊन स्वतः घरातल्यांसाठी? घरातल्यांसाठी आतापर्यंत काय केलं घरी काही केलेलं नाहीयेस म्हणजे- पण आता मात्र तुला इथं खरेदी करता येऊ शकते. अंदाजे किती या राऊंडमध्ये? या राऊंडमध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत आणि या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बाजारातील मूळ किंमत सांगितली किंवा तिच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला आम्ही गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. ओके. पण पहिल्यांदा किंमत कोण बोलणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे. पहिल्यांदा फासा टाकतात पालव मावशी. पालव मावशींना मिळाले 3 अंक. पालव वहिनींना मिळाला 1 अंक. आणि मयूरलाही मिळाले 3 अंक. पालव मावशी आणि मयूर मध्ये टाय झालाय त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. मावशींना मिळाले 4 अंक. मयूरला मिळाले 2 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील पालव मावशी, त्यानंतर मयूर आणि सर्वात शेवटी बोली लावतील पालव वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे 3 लिटरचा प्रेशर कुकर. या प्रेशर कुकरमध्ये 2 प्रकारच्या सेफ्टी सिस्टीम आहेत. एक प्रेशर सेन्सिटिव्ह व दुसरी टेम्परेचर सेन्सिटिव्ह. या कुकरला मजबूत हँडल ज्याला लॉकही आहे. आपल्या सुरक्षेसाठी आणि हँडलिंगसाठीही हा सोपा आहे. मावशी या प्रेशर कुकरची किंमत सांगा. 1495. 1495. एकदम ॲक्युरेट. तुम्हाला काय वाटतंय? 1450. पाठीमागे 1500. इकडे 1300. 1500 रुपये. तुम्हाला काय वाटतंय मावशी? कारण हे आहे ना नॉनस्टिक आहे ना हां. त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. बरं पण काय किंमत असेल? फायनल अंदाज सांगा. 1495. एकदम ठाम आहे या थांब मतावर? हां थांब लिहून टाकायची ही किंमत. लिहून टाका. लिहूया मग. मयूर या प्रेशर कुकरची किंमत सांग. 2000. 2000. नक्की? नक्की. मयूर याच्या अगोदर कुकर घेतलायस? नाही. पण मग काय अंदाज चौकशी वगैरे केली की नाही बाहेर? कधी नाही. नाही केली अजून. अंदाज सांग तुझा. 1550. 1550. हो. पाठीमागे 1400. बरोबर आहे. 1425. तुझा फायनल अंदाज सांग. 2100. फायनल. 2100. फायनल. डन. डन. लिहायची? हो. लिहून टाक. पालव वहिनी तुमचा अंदाज सांगा. 1450. 1450. सासूबाईंनी सांगितलेले आहे 1495. तुम्ही 1450. तिच्या पाठवून जाते नंतर खरेदीला. हो का? याच्या अगोदर कुकर घेतलाय हो. असला? असा नाही घेतलेला. बर पण मग बाजारातील किंमत साधारण माहिती आहे. हां. 1450. 50. ठाम आहे या मतावर? हो. लिहायची ही किंमत? हो. लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या प्रेशर कुकरची किंमत सांगितलेली आहे. पालव मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1495 रुपये. मयूरनी सांगितलेली किंमत आहे 2100 रुपये. तर पालव वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या प्रेशर कुकरची खरी किंमत किती आहे. बघूयात. आणि या प्रेशर कुकरची खरी किंमत आहे 1450 रुपये. अगदी अचूक बोली लावलेली आहे पालव वहिनींनी, त्यामुळे हा प्रेशर कुकर मिळतोय त्यांना. अभिनंदन वहिनी. अभिनंदन वहिनी. थँक्यू. आमिर खान पेक्षा जास्त परफेक्शनिस्ट तुम्ही निघाला. 1450 एवढी अचूक किंमत कशी काय कळली तुम्हाला? अंदाजच मारलेला. असाच अंदाज मारला होता. मला सांगा आता या प्रेशर कुकर मध्ये पहिला पदार्थ कोणता बनवणार? गाजरचा हलवा. गाजराचा हलवा आवडतो खूप. कुणाकुणाला? सगळ्यांनाच. सगळ्यांनाच आवडतो.
मला सुद्धा हा गाजराचा हलवा खायला खूप आवडेल. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे आणि यासाठी आपल्याला निवडायचे आहे 3 नवीन भाग्यवान स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी मी छोट्याशा सोहमला इथं बोलवलंय. सोहम, मला या बाउलमधली 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे. 1 2 3. सोहमनी माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 49. अभिनंदन. तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 73. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट राऊंडला आता आपण सुरुवात करतोय, पण त्या अगोदर मारूयात थोड्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनीषा जितेंद्र खामकर. खामकर ताई, आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे, घरीच असते. घरीच असता. मग घरामध्ये आता लाईट गेल्यावर खूप प्रॉब्लेम येत असतील ना? लाईट जाते, पण आमच्या काही इन्व्हर्टर आहे, तसा वेळ नाही निघत असं तर मार्केटमध्ये फिरून वगैरे येते, शॉपिंग करून येते, तो फिरून येते. म्हणजे बाहेर फिरून येता. हां पण मग इन्व्हर्टर बसवला म्हणून सगळं सोयीस्कर पडतं तुम्हाला? हां, सगळं सोयीस्कर. कसं काय? मिस्टर काय करतात? त्यांचा बिझनेस आहे, हां, इन्व्हर्टरच ते लावतात आणि इन्व्हर्टरच सप्लाय करतात. हां, आणि इलेक्ट्रॉनिकचं काम करतात. बर, त्यामुळे तुमच्या घरामध्ये रोजच उजाला आहे. हां. त्यामुळे बाहेर जायची गरजच नाही. नाही. घरामध्ये सगळी कामं करता तुम्ही. हो. मला सांगा, मग आता ज्यावेळेस लाईट नसते, इन्व्हर्टरही बंद पडतो, त्यावेळेस तुम्ही खरेदीला बाहेर जाता. हां खरेदी आता जमते करायला व्यवस्थित, मनासारखी करता? हां. पण मग कधी ओरडत नाहीत नाही घरात? नाही जास्त खरेदी केली कधी तर? नाही. अजिबात नाहीत. अजिबात यांना बंधनं कुठली लावली जात नाहीत. बघूयात पुढच्या स्पर्धकाला किती बंधनं पडतात ते. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शुभांगी महाडिक. महाडिक वहिनी, मला सांगा की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात? 8-9 तास लाईट जाते, त्यामुळे इन्व्हर्टरला पण बॅकअप भेटत नाही. आणि तसे लाईट असेल तरी प्रॉब्लेम आहे, कारण आमच्याकडची लाईट 2-2 मिनिटांनी जाते आणि नसते त्यावेळेला ते इन्व्हर्टर चार्ज व्हायला मुश्किल होतं. हो ना? दोन्ही साईडनी प्रॉब्लेमच आहेत. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे. शिक्षिका आहे? हां. बरं, पण मग आता शिक्षिकांना खूप मोठं ओझं दिलंय हो, जनगणनेचं. जनगणनेचं काम दिलेलं खूप आहे. अवघड असतं ते. अवघड म्हणजे जरा सुशिक्षित माणसं किंवा समजदार असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही माहिती गोळा करताना त्रास होत नाही. पण जर मराठी भाषिक नसतील किंवा अडिबाज माणसं असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या मेन म्हणजे जनगणनेमध्ये जे काही कॉलम आहेत ते थोडे प्रॉब्लेमेटिक आहेत. म्हणजे सुनांच्या आईवडिलांचं नाव असं जर कुठल्या सासऱ्याला विचारलं, उनका नाम क्यू, हा प्रश्न विचारला जातो, किंवा जन्मतारखा कुणाला व्यवस्थित सांगता म्हणजे येत नाही. खूपच हेक्टिक असं शेड्यूल असतं ते. हां, किंवा रस्त्यावर म्हणजे सेल्समन जसे जातात तसे तोंडावर दरवाजा पण मारला जातो. म्हणजे खूप त्रास होतो ऍक्च्युली हो, तुम्हाला. भरपूर त्रास पण मला होतो. सांगा की तुम्ही जनगणनेला बाहेर जाता आणि ते सगळं उरकून त्यावेळेस घरी येता, त्यावेळेस परत सगळी कामं करावी लागतात, त्यावेळेस काय रिॲक्शन असते हो तुमची? नाही, त्या मनाने माझी जी मोठी मुलगी आहे शिवानी, ती मला कामामध्ये खूप मदत करते. हो? हो. खरं? आणि तिचं पण 10वीचं वर्ष आणि माझ्यामुळे आता तिला त्रास होतोय. बरं, मग अशा वेळेला तुम्ही खरेदीला तिला बाहेर पाठवता? हो, ती जी आहे म्हणून मी सगळं करू शकते, नाहीतर मग बरं. पॉसिबल नाहीये. पण मग सगळ्यांनाच ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. बरोबर आहे. बोलूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. आपलं नाव? शोभा नितीन मोरे. मोरे वहिनी, आपण काय करता? मी LIC एजंट आहे, प्लस अंगणवाडीवर टीचर आहे. म्हणजे अंगणवाडी शिक्षिका शिक्षिका, आहात हो. तुम्ही. पण मला सांगा की तिथे तर तुम्हाला ते भात वगैरे बनवून द्यावं लागत असेल ना विद्यार्थ्यांना? नाही, बनवायसाठी दुसरे असतात, बरं. म्हणजे बनवून येतो आम्हाला रेडीमेड खाऊ. हां, पण मग याच्या खरेदी वगैरे मध्ये तुमचा काही संबंध असतो? हां, खरेदी वगैरे करते ना मी. म्हणजे तुम्हाला मोठी खरेदी करण्याचा अनुभव आहे? आहे आहे. मग याच्या अगोदर कधी फुकट खरेदी केली आहे तुम्ही? नाही, फुकट कोण देत आहे? का कोणी देत नाही? नाही, फुकट कोणीच देत का? नाही. नाहीच देत फुकट. का? पण आजकालच्या परवडत जगात खरं नाही. दिली पाहिजे कोणीतरी फुकट खरेदी नाही करायला. देत कोणी, आजपर्यंत तर दिली नाहीये. नाही, कलियुग आहे म्हटल्यावर दिली पाहिजे ना संधी. नाही, दिली नाहीये, मला तर नाही मिळाली. दिलीच नाहीये. नाही, पण कुणी समजा दिली संधी तर तर घेईन. पण मग काय काय घेणार? जे काय घ्यायला मिळेल ते घेईन. आवडत्या 5 वस्तू पटकन सांगा की ज्या घ्यायला आवडतील. वॉशिंग मशीन आहे, एवढं? फ्रीज. मग महागल्या वस्तू घ्यायच्या ना. हे असं आहे. फ्रीज. जरा संधी दिली की सगळं मोठं मोठं पहिलं खरेदी करून टाकायचं. एवढी मोठी आपण खरेदी करणार नाहीये, पण आज झी मराठी तुम्हाला 3:30 मध्ये संधी देत आहे 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त फ्री खरेदी करायची. ठीक. पण मी सांगेन तेवढ्या लिमिटची. मी तुम्हाला इथे एक लिमिट सांगणार आहे.
त्या लिमिट एवढी तुम्हाला खरेदी करायची की तेव्हा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी तुम्हाला करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. ठीक आहे. तिघीजणी तयार? हो. आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये जी खरेदी करायची आहे तिचं बजेट आहे 900 रुपयाचं आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. लवकर 900 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे तुम्हाला. वेळ आहे तुमच्याकडे, नीट विचार करून खरेदी करा. जर तुम्हाला वाटत असेल साहित्य जास्त घेतलं तर कमी करू शकता, कमी असेल तर जास्त घेऊ शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. चला पाहूयात खरेदीचा निकाल. कोणी किती खरेदी केली आहे ते. खामकरताईंनी केलेली खरेदी आहे 491 रुपयांची. महाडिक वहिनींनी केलेली खरेदी आहे 1036 रुपयांची आणि मोरे वहिनींनी केलेली खरेदी आहे 1186 रुपयाची. याचाच अर्थ महाडिक वहिनी जिंकलेल्या आहेत. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन वहिनी, तुम्ही संपूर्ण खरेदी जिंकलेला आहात. मला सांगा आता या खरेदीतला कुठला वस्तूचा वापर पहिल्यांदा करणार? पहिली सगळ्यात सोपी आहे ती म्हणजे कॉफी. कॉफी. हो. पहिल्यांदा कॉफी करणार हो. आणि सगळ्या सोसायटीला बोलवणार कॉफी प्यायला? त्यात होईल ना, बहुतेक होईल. होईल. तुम्ही बोलवणार ना? नक्कीच. अंदाजे कितीच्या विनर पालव वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विनर महाडिक वहिनी या दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये यांना मिळवायचा खजिना आणि अचूक खजिना मिळवण्यासाठी यांना निवडायची आहे अचूक चावी. जर अचूक चावी निवडायची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला तुमच्या समोर असणाऱ्या दोरीला जास्तीत जास्त गाठी मारायच्यात. जो 1 मिनिटामध्ये जास्त गाठी मारेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? सुरुवात करायची? सगळेजण तयार? 3:30. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त गाठी मारायच्यात. गाठी एकमेकावर ओव्हरलॅप करू नका. जास्तीत जास्त गाठी मारायच्या. महाडिक की पालव? 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक गाठी मारल्यात ते. निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक गाठी मारलेल्या आहेत महाडिक वहिनींनी. त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला पाहूयात कोणती चावी त्या निवडतात. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरवी? लाल. लाल. आणि हिरवीत खजिना असला तर? जाऊ दे ना, त्यांना भेटेल. त्यांना भेटेल. हो. तुम्हाला काय वाटतंय? हिरवी. लाल. हिरवी. लाल. लाल हिरवी लाल. लाल. नक्की? नक्की. निवडा मग. महाडिक वहिनींनी लाल चावी निवडलेली आहे. त्यामुळे पालव वहिनींना मिळते हिरवी चावी. चला पाहूयात कोणत्या संदुकीत आहे खजिना. साडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पालव वहिनी. त्यांना मिळालं लिक्विड हँडवॉश. अभिनंदन. थँक्यू. या स्पर्धेमध्ये हात धुवावा लागला आणि हात धुवायचं साहित्य तुम्हाला मिळालंय. कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. आता सगळ्यांचे हात यानेच धुणार. घरी आलेल्यांचे धुणार. घरी आलेल्यांचे धुणार. स्वच्छतेतून सुंदरतेकडे असं सुंदरते. तुमचं ध्येय वाक्य आता तुम्ही खरं तर तयार करा. हां. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत महाडिक वहिनी. त्यांना मिळाले गॅस शेगडी. अभिनंदन. धन्यवाद. गॅस शेगडीचा पहिला वापर काय करणार? नक्कीच मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉफी बनवणार. कॉफी करणार? हो. आणि सगळ्यांना देणार? हो. नक्की? नक्की.